नमस्कार, मी तेजस आणि ही माझी वाईफ पूजा. आम्ही आताच एक फ्लॅट घेतला प्रोप्लाइन थ्रू आणि हा त्याचाच एक रिव्ह्यू आहे. तर आम्ही राहुलला अप्रोच केलं, इज द ओनर ऑफ प्रोप्लाइन. तर त्यांना या सगळ्या गोष्टी आम्ही सांगितल्या की आमचं बजेट इतकं आहे आणि आमचे इन्व्हेस्टमेंट प्लॅन हा आहे. तर त्याच्यात त्या सगळ्याची सांगड घालून काय घेता येईल हे आमचे सगळे क्वेश्चन्स आम्ही त्यांना सांगितले आणि मग त्याच्यावर त्यांनी आम्हाला व्यवस्थित समजवलं की तुमचं फ्लॅट घेणं कसं गरजेचं आहे किंवा त्या बजेटमध्ये ते कसं फिट होतंय. मग ह्या सगळ्या कन्फ्युजन दूर झाल्यानंतर वी केम टू द कन्क्लुजन की आता आपण फ्लॅट घेऊया. आणि मग ती प्रोसेस जेव्हा सुरू झाली आमची तेव्हा आम्हाला त्यांनी बऱ्यापैकी फ्लॅट्स दाखवले आणि बहुतांशी वेळेला फ्लॅट्स आम्हाला आवडले, पण आम्ही फायनल कन्क्लुजनवर पण यायचो की आता हा घेऊया. पण लास्ट मोमेंटला पण आमचे एक्सपेक्टेशन्स चेंज व्हायचे की नाही आता ही दिशा थोडीशी हे आहे किंवा वास्तूमध्ये बसत नाही आहे असं काहीच व्हायचं आणि तो प्लॅन ड्रॉप करायचा असायचा आम्हाला. पण या सगळ्या गोष्टींनंतर सुद्धा ही हर्ड अस पेशंटली आणि मग इमिजिएटली आम्हाला दुसरा ऑप्शन ते दाखवायचे. आणि आताचा जो आम्ही फ्लॅट घेतलाय ह्या सगळ्या रिसर्च नंतर तर तो आमच्या सगळ्या एक्सपेक्टेशन्सना मीट करणारा आहे की कारण आम्ही दोघंच नव्हतो फक्त ह्या गोष्टीचा डिसिजन घेण्यामागे. आमच्या दोघांचे विचार किंवा आमच्या आईंचे विचार हे सगळ्यांचे एक्सपेक्टेशन्स एकत्र ह्या फ्लॅटमध्ये आमचे ऍक्च्युली फुलफिल झाले, विच इज सो रेअर. आणि ह्या फ्लॅट घेण्यामागचा जो ओव्हरऑल जी प्रोसेस होती ती खूप सिमलेस होती. म्हणजे आम्हाला कुठे असं फोर्स वगैरे करण्यात नाही आला की नाही आता हा तुमचा फायनल होत आलेला आहे, यू शुड बाय दिस ओनली. जरी आम्ही म्हटलो की थोडासाही संकोच आम्हाला वाटलं की नाही आता हा नको घ्यायला, त्या केसमध्ये सुद्धा ही डिड नॉट फोर्स अस टू बाय दॅट प्रॉपर्टी की नाही नाही हाच घ्या, हा कसा बेस्ट आहे तुमच्यासाठी. ही मार्केटिंग स्ट्रॅटेजी आम्हाला तिथे कुठे दिसली नाही. ही जस्ट थॉट की नाही कस्टमर इज नॉट हॅपी तर लेट्स स्किप दिस अँड गिव्ह हिम अदर ऑप्शन. तर हे आम्हाला फार वाटलं, हे फार कम्फर्टेबल फिलिंग आलं की नाही आम्ही सगळं सांगू शकतो ज्या काही आपल्या कंडिशन्स होत्या. मग ते आम्ही त्यांना सांगत गेलो, त्यानुसार ते सगळं शोधत गेले आणि आम्हाला जोवर आम्ही हो म्हणत नाही तोवर ते आम्हाला फ्लॅट्स दाखवत गेले. आणि आत्ताचा जो आम्ही घेतला तो आम्हाला खरंच फार बेस्ट डील वाटली, जी आमच्या बजेटमध्ये पण बसली आणि आमच्या बाकीच्या ज्या काही कंडिशन्स होत्या त्या सगळ्या मीट पण झाल्या. आणि ही जी काही ओव्हरऑल प्रोसेस होती ज्याच्यात डॉक्युमेंटेशन म्हणा किंवा रजिस्ट्रेशन म्हणा जे काय असेल ते काही गोष्टी मला तरी पर्सनली समजत नव्हत्या, तर त्या सगळ्या इन डिटेल मला समजवणं म्हणजे विदाउट लुझिंग पेशन्स. आणि बाकीची डॉक्युमेंटेशन प्रोसेस पण खूप सिमलेस आणि एफर्टलेस होती. हो, डॉक्युमेंटेशन म्हणजे मी फक्त माझे जनरली खूप गोष्टी गोळा कराव्या लागतात. म्हणजे एनओसीज, फ्लॅट एनओसीज असो किंवा बऱ्याच वेगवेगळ्या एनओसीज असतात, डिपार्टमेंटल एनओसीज, त्या कलेक्ट करणं. म्हणजे मी असं काहीच केलं नाही. मी फक्त माझा आधार कार्ड आणि पॅन कार्ड आणि 2 फोटो एवढेच दिले. बाकी पूर्ण प्रोसेस त्यांनीच केली. अगदी म्हणजे मला कुठेच जायची गरज पडली नाही. अगदी त्यांनी पूर्णपणे सगळी प्रोसेस त्यांनीच करून दिली आणि त्यामुळे मला काहीच एफर्ट्स त्याच्यात लागले नाही माझे स्वतःचे. मी फक्त साईन करायला गेलो आणि नंतर त्यांनी सगळं डॉक्युमेंट सगळं झाल्यानंतर माझ्या हातात फक्त चाव्या दिल्या बस. म्हणजे इतकं स्मूथ ही सगळी गोष्ट घडली की खरंच खूप छान वाटतं. त्यामुळे खरंच ऍक्च्युअली कॉन्फिडन्स आम्हाला त्यांच्यावर आला की आता इन फ्युचर ऑल्सो इफ वी आर ट्राइंग टू बाय समथिंग वी विल डेफिनेटली गो टू देम ओनली. आणि आम्ही म्हणजे लोकांनाही हे सांगू इच्छितो की दिस इज अ सेफ प्लेस टू गो इफ यू आर प्लॅनिंग टू बाय समथिंग ऑर सेल समथिंग. तर डेफिनेटली तुम्ही प्रोप्लाइनला अप्रोच करू शकता. दीज पीपल आर सो अप्रोचेबल आणि हेल्पफुल आहेत की आमची ओव्हरऑल प्रोसेस किती स्मूथ होती आणि आम्हाला किती हेल्प मिळाली आणि आमच्या एक्सपेक्टेशन्स 100% कशा फुलफिल झाल्या त्याच्यासाठी वी आर सो थँकफुल. आणि लोकांनाही आम्ही रिकमेंड करू की प्रोप्लाइनला अप्रोच करा फॉर युअर प्रॉपर्टी बाईंग और सेलिंग. थँक्यू. ओव्हरऑल सगळं पूर्णपणे ही प्रोसेससाठी एंड टू एंड सोल्युशन देण्यासाठी मी आणि माझा परिवार पूर्णपणे प्रोप्लाइनचे खूप खूप आभार मानतो. खूप खूप शुभेच्छा त्यांना देतो. त्यामुळे थँक्यू.